विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाढलेलं आहे। 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एक प्रमुख जी भूमिका आहे किंवा जे अग्रगण्य नाव आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। मात्र मनोज जरांगे पाटलांना उमेदवार देण्याचे ठरवलेलं आहे, निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। इच्छुक उमेदवारांच्या त्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांचा बीड जिल्हा हा जन्मभूमी आहे किंवा मनोज जरांगे पाटलांचं बीडकडे विशेष लक्ष आहे। त्यापैकी मराठा आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील, मराठा समन्वयकांची जी चर्चा झालेली आहे। पाहायला गेलं तर माझ्यासोबत सिंह जाधव आहे, सुप्रसिद्ध सिंह आहेत। विशेष ओळख करून द्यायची झालं तर मनोज जरांगे पाटलांचा आणि त्यांची जास्त कनेक्टिव्हिटी आहे। तसंच नारायणगडाचे ते विश्वस्त आहेत, मराठा समन्वयक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्यांनीच आज उमेदवारी अर्ज देखील त्यांनी स्वीकारलेला आहे निवडणूक आयोगाकडून आणि तेच माझ्यासोबत सिंह जाधव आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर ते अनेक दिवसापासून तयारी करतात बीड विधानसभेची, त्यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगाल, मनोज जरांगे पाटलांना इच्छुकांची बैठक घेतलेली आहे, मुलाखती घेतलेल्या आहेत, कशा संपूर्ण मुलाखती झाल्यात, किती वेळ या मुलाखती झालेल्या आहेत, सविस्तर सांगा सगळं। काल सकाळी जवळपास 9च्या दरम्यान मुलाखतींना सुरुवात झाली आणि प्रत्येक जिल्हानिहाय त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित बोलवण्यात आलं। त्या ठिकाणी आपण पाहिलं की अनेक जवळपास सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं त्या ठिकाणी मतदारसंघाचे विविध मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आणि त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक मतदारसंघनिहाय त्या ठिकाणी चर्चा केली। त्या ठिकाणी आलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी त्या ठिकाणी तयार केली, कोण कोण इच्छुक आहेत त्याची यादी तयार केली। त्याचबरोबर सगळ्यांच्या याद्या तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात आल्या किंवा आपल्यापैकी जर कुणी या तुमच्या इच्छुकांपैकी जर एक कुणी उमेदवार तुम्ही या ठिकाणी ठरवून मला सांगणार असाल तर मी त्याचं लगेच नाव जाहीर करतो। परंतु इच्छुक अनेक असल्यामुळे त्या ठिकाणी ती गोष्ट अशक्य आहे, प्रत्येकाला उमेदवारी हवी आहे। कारण की या ठिकाणी आपल्याला स्पष्ट चित्र दिसत आहे की मनोजदादा जरांगे पाटलाकडनं यांच्याकडनं जो उमेदवार येईल तो निश्चित विजयीच होणार आहे। त्या दृष्टीने सगळ्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला की दादा आपण जे नाव जाहीर करताल त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभा राहू। बीडमधून काय चर्चा झाली, कारण बीड विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्णच राज्याचे लक्ष लागले। आपण पाहू शकता की महायुतीचा देखील उमेदवार जाहीर झालेला नाही, महाविकास आघाडीचा देखील उमेदवार जाहीर झाला नाही। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष आहे का? एकंदरीत पाहायला गेलं तर बीडवर काय चर्चा झाली? दादांनी त्या ठिकाणी बीडच्या 5ही मतदारसंघातून त्या ठिकाणी सर्वांना बोलवलं होतं। त्या ठिकाणी सर्वांची यादी करण्यात आली आणि सर्वांना कळकळीची विनंती केली की बाबा हा आपला मराठा समाजाचा सामाजिक लढा आहे। खऱ्या अर्थाने राजकारण आपल्याला करायचं नव्हतं, परंतु फडणवीस साहेबांची परिस्थिती निर्माण केली, ज्या मागण्या प्रलंबित ठेवल्या, आरक्षणाची अनेकदा दादांनी उपोषण करून देखील त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय घेण्यात आलेले नाही। नोटिफिकेशन काढलं सगळ्या सोयऱ्यांचं, परंतु त्याची कायद्यात अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। अशा प्रकारचे प्रलंबित प्रश्न असताना मग आपल्याला कुठेतरी सरकारला धडा शिकवला पाहिजे आणि सरकार सातत्याने जे हेळसांड करते मराठा समाजाची, खऱ्या अर्थाने आपण पाहतो की त्यांना वाटतं की मराठा समाज हा मतामध्ये विभागला जाईल, 2 ठिकाणी जाईल, काही आघाडीत जाईल, काही इतर पक्षात जाईल, काही अजून तिसरी आघाडी त्यांनी त्या ठिकाणी आणली, तिसऱ्या आघाडीत जाईल, परंतु तसं होणार नाही याचा विश्वास मात्र त्या ठिकाणी त्यांना मनोजदादांना आहे आणि तोच विश्वास आम्ही दृढ केला। सर्वांनी मते असं सांगितले की तुम्ही दादा जो उमेदवार देतात त्याचा आम्ही तन मन धनाने त्या ठिकाणी प्रचार करू। अनेक दिवसापासून तुम्ही मराठा चळवळीमध्ये काम करता, समन्वयक म्हणून तुमच्याकडे जबाबदारी होती। विशेष पाहिलं तर जे धाकटी पंढरी आहे नारायणगडाचे तुम्ही विश्वस्त आहेत, दसरा मेळावा मनोज जरांगे पाटलांचा पार पडला, त्यात देखील तुम्ही सगळे नियोजनामध्ये होते, अग्रगण्यस्थानी होते। बीड विधानसभेसाठी तुमचा मनोज जरांगे पाटलांकडून विचार केला जाईल का? आणि आज तुम्ही स्वतः निवडणूक आयोगाकडून जो फॉर्म असतो भरण्याचा ते तुम्ही स्वीकारलेला आहे, कसं बघता याच्याकडून तुमचा विचार होईल का बीडच्या जागेसाठी? मी जवळपास मागच्या 24 वर्षापासून बीड या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून CA म्हणून प्रॅक्टिस करतो आणि मला एक सांगण्याचा अभिमान वाटतो की मी बहुजनाचा बीड जिल्ह्यातला पहिला CA आहे। त्या कारणाने माझ्याकडे येणारा ओघ हा सगळा बहुजनांचा खूप होता आणि या दृष्टीने मला त्या 2000 सुरुवातीच्या काळामध्ये 2002 असेल 2003च्या काळामध्ये मला अनेक सामाजिक चळवळीमध्ये लोक बोलवायचे त्या ठिकाणी आणि मला देखील एक सामाजिक चळवळीची आवड होती। मी या ठिकाणी बीड शहरातच धांडेगल्ली या ठिकाणी लहानाचा मोठं झालो, याच ठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये होतो, त्याच्यामुळे मला ती थोडीशी पार्श्वभूमी होती सामाजिक चळवळीची, त्यामुळे मला एक वेगळा आनंद भेटायचा। त्यामुळे मी रोटरी असेल, अनेक संघटना असतील त्याच्या माध्यमातून सामाजिक कामामध्ये त्या ठिकाणी सामील व्हायचो। परंतु 2016मध्ये त्या ठिकाणी क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। क्रांती मोर्चाचा निर्णय ज्या दिवशी ती मीटिंग होती आशीर्वाद लॉन्सला, त्या ठिकाणी मी त्या मीटिंगच्या शेवटची जी भिंत असते त्या भिंतीला पाठ टेकून बसलो होतो।
माझ्या नशिबाने मला असं झालं किंवा त्या ठिकाणी हिशोबाचा विषय निघाला आणि कुणाला द्यायचं. तर त्यावेळेस त्या काळामध्ये मीच एकटा चार्टर्ड अकाउंटंट मराठा समाजाचा आणि बहुजन समाजाचा असल्यामुळं आणि माझ्यावर मागच्या त्याच्या अगोदरच्या 10-15 वर्षामध्ये लोकांची विश्वासार्हता खूप निर्माण झाली होती, माझ्या कामाच्या माध्यमातून असेल, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून असेल. त्यामुळे त्यांनी माझं नाव त्या ठिकाणी पुकारलं. मी मागं बसलेलो होतो, मला बोलून घेतलं पुढं आणि त्या ठिकाणी समन्वयक म्हणून त्या ठिकाणी मला आणि अजून 2-4 जण व्यापारी असतील, एक डॉक्टर असतील, वकील असतील, अशा 5 जणांना त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून मी सातत्याने मराठा आरक्षणाच्या चळवळीत प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय भाग असतो. अगदी मनोजदादा जरांगे पाटलांच्या सुद्धा आंदोलनामध्ये जे मागच्या 14 महिन्यापासून चालू आहे त्याच्या अगोदर सुद्धा, म्हणजे मला चांगलं आठवतं की मनोजदादांनी मला 12 जुलै 2023ला एक मेसेज केला होता की वळकड तिथे एक मीटिंग घ्यायची आपल्याला आणि तुम्ही त्या ठिकाणी या. तर मी म्हणलं, समाजासाठी एखादा माणूस जर अहोरात्र एवढं काम करत असेल तर आपली पण सामाजिक एक जबाबदारी आहे, आपली एक समाज म्हणून एक देणं लागतो आपण काहीतरी. आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, आपण तिथे उपस्थित राहिलं पाहिजे. शेवटचा का होईना एक घटक म्हणून त्या ठिकाणी मराठा समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे जाण्यासाठी मी त्यांना कॉल देखील केला त्या दिवशी, परंतु त्या दिवशी योगायोगाने पाऊस पडला आणि ते म्हणले मला आज नाही, आता तुम्ही जेव्हा आपल्या रस्ता रोको आहे त्या दिवशी या. आणि रस्ता रोको त्या ठिकाणी म्हणजे अनेक दिवसापासून पाटलांचे सुद्धा संपर्कात आहे. साष्टा पिंपळगावचं त्यांचं आंदोलन असेल, उमापूरमध्ये त्याच्या प्रत्यार्थ केलेलं आंदोलन असेल, त्या ठिकाणी देखील मी 2-2, 4-4 वेळेस चक्रा मारल्या. म्हणजे हा एक माणूस एका ध्येयवेड्यासारखा तो आपल्या ध्येयासाठी धडपडत राहतो. त्यासाठी आपण सुद्धा त्याच्यात कुठेतरी आपली भूमिका काहीतरी राहिली पाहिजे, आपला सुद्धा सहभाग राहिला पाहिजे. या दृष्टीने खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करतो आणि ही सगळी मनोजदादांना कल्पना आहे. कारण की जे उमेदवार आज मागतात, आपण बघतो की वेगवेगळ्या राजकीय पक्षात होते किंवा आहेत आता सुद्धा देखील, त्यांनी अनेक ठिकाणी राजकीय पदं भोगलेली आहेत. त्या ठिकाणी राजकीय पदाच्या माध्यमातून राजकीय फंड, काही गव्हर्नमेंटचे फंड असतील, कामं असतील, त्या ठिकाणी केले. परंतु आम्ही सामाजिक कामामध्ये कुठलाही अशा प्रकारचं काम केलं, उलट वैयक्तिक आमच्या खिशाला त्या ठिकाणी झळलो. आम्ही जे काही समाजासाठी देता येतं, समाजासाठी जे काही करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा दावा थोडासा जास्तीचा असेल आणि दादा सुद्धा विचार करतील. त्या